नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहे सुरती पनीर घोटाळा. आता नाव जरा वेगळं वाटायला लागले की नाही घोटाळा म्हणल्यावर. ह्या रेसिपीचं हेच नाव आहे. मला पण खरं तर आश्चर्य वाटलेलं की असं कसं रेसिपीचं नाव असू शकते, पण मी पण पहिल्यांदाच करून बघितली आणि एकदम भारी झालेली, म्हणून म्हणलं तुमच्यासोबत पण लगेच शेअर करूया. आता इथं सगळी चिराचिरी करून घेतली, कांदा एकदम बारीक चिरून घेतला, पनीर व्यवस्थित खिसून घेतलं. हे व्यवस्थित क्रम तुम्ही करून घेतलं तरी पण चालते. आता कढई गरम केली, त्यात एक चमचाभर मी लोणी टाकलं. लोणी थोडं वितळायला लागलं की त्यात थोडंसं तेल घालायचं. पूर्ण तुम्ही लोणीसुद्धा वापरू शकताय, पण मी थोडं लोणी आणि थोडं तेल वापरले. आता ह्या जिरेची फोडणी घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा असा चांगला परतायचा. बारीक चिरलेली सिमला मिरची घेतली आम्ही. आता 2 कांदे घेतल्यात आणि 2 सिमला मिरच्या घेतल्यात. सिमला मिरच्या पण बारीक चिरायची आणि ह्यात घालायची. फार खायचं साहित्य नाही, अगदी कमी साहित्यात हे होते. सिमला मिरची पण आपली थोडी परतल्यावर त्यात 2 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आणि ते पण व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. आणि 2 लाल बुंद झालेले टोमॅटो मी एकदम त्याची बारीक प्युरी केल्या आणि ती त्यात घालून घ्यायची. जे आपण सगळं ह्यात घालतोय साहित्य ते व्यवस्थित परतायचं, म्हणजे जसं जसं ते भाजलं जाईल तसं एकदम टेस्टी होते. आता त्यात पावभाजी मसाला घातला, लाल तिखट घातलं, हळद घालून घ्यायची. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. खरं पावभाजीचा मसाला जो आहे त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि हा मसाला आपला चांगला परतून घ्यायचा. टोमॅटोच्या प्युरीमुळं त्याला रंग पण चांगला आला आहे आणि एकदम असं थिक असं आपलं मसाला चांगला झाला आहे. आता हे व्यवस्थित परतले. आता ह्या स्टेजला आपल्याला खिसलेलं पनीर घालायचं आहे ह्यात. आता तुम्ही म्हणाल ह्या रेसिपीत वेगळं काय आहे, हे पनीरच्या भुर्जीसारखंच आहे. सेम हे पनीरच्या भुर्जीसारखंच आहे, पण थोडेसे त्यात मसाले वेगळे आहेत किंवा ती करण्याची थोडीशी पद्धत, थोडासा फरक वाटतो ह्यात. आता त्यात थोडंसं पाणी घालायचं. पनीरच्या भुर्जीत आपण मॅपको वटाणी किंवा एकदम ती अशी फडफडीत करते, कोण एकदम अशी दाटसर असं ग्रेव्ही टाईप करते, ज्याची तिची पद्धत वेगळी. आता ह्याला एक उकळी आलेली आहे. ह्यात आता मी खिसलेलं बीट घातले 2-3 चमचे. हे कसं एकदम हेल्दी पण होते आणि ह्याला कलर पण चांगला येतो. आणि एकदा झाकण ठेवायचं आणि ह्याला चांगला कड येऊ द्यायचा. चांगली तर्री आली आता ह्याला. आता ह्यात आपल्याला चीज खिसून घालायचं आहे. इथं मी पूर्ण 1 क्यूब खिसून घेतल्या चीजची, ह्यात घातल्या. आणि सुरती पनीर घोटाळा चीजशिवाय अपूर्ण आहे. चीज ह्यात घातलंच पाहिजे व्यवस्थित. आणि एकदा खळखळून अशी उकळी आल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व करायला तयार आहे. एकदम चमचमीत मस्त अशी होत्या. पनीरची पावभाजी जरी म्हटली तरी ह्याला काही चालते बघा, एवढी भारी ही रेसिपी होत्या. आणि आता ही सर्व करायची. प्लेटमध्ये मी हा घोटाळा घातला, त्यात चीज किसून घातलं, थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घातली त्याच्यावर. आणि हा आपल्याला पाव छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि सोबत लिंबू पण द्यायचा. आणि असं करून बघा, एकदम भारी होते.